मालेगावात नितेश राणेंना भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून घरचा आहेर देण्यात आलाय। बदलापूर घटनेवर नितेश राणेंची प्रतिक्रिया का नाही असा सवाल सुरेखा भुसे आणि पप्पू इब्राहिम शेख यांनी राणेंना केलाय। बदलापूर घटनेनंतर पंढरपूर पोलीस अलर्ट मोडवर आले। निर्भया पथकाकडून दररोज 10 ते 15 शाळांची पाहणी करत शिक्षक आणि विद्यार्थ्यांसोबत संवाद साधतात। साखर कारखान्यांच्या कर्ज वितरणास उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे। 17 कारखान्यांना दिलेल्या 2265 कोटींच्या कर्ज वितरणास मनाई करण्यात आली आहे। पुढील सुनावणी 19 सप्टेंबरला होणार आहे। हिंगोलीच्या बाबुळगाव गावात जाणारा पूल खचल्यानं वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। यामुळे तात्काळ या पुलाचं काम नव्यानं करण्याची मागणी वाहन चालकांकडून केली जाते। अलिबागमधील परदेशी नागरिकांची फसवणूक करणाऱ्या कॉल सेंटरचा रायगड पोलिसांनी पर्दाफाश केलाय। रात्रीच्या वेळी 20 ते 25 तरुण हॉटेलच्या नावाखाली कॉल सेंटर चालवत होते। उत्तराखंडमध्ये अनेक ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय। पावसामुळे बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्ग ठप्प झालाय, तर कांचनाला जवळ महामार्ग खचल्यानं वाहतूक बंद करण्यात आली आहे। रविकांत तुपकरांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आंदोलनाचा इशारा दिलाय। रविकांत तुपकर वर्षा निवासस्थानी आंदोलन करणार होते, मात्र आंदोलनापूर्वीच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलंय। परभणीच्या जैतापूर परिसरातील कब्रस्तानात बांधलेल्या अनधिकृत शौचालय संतप्त नागरिकांनी तोडलंय। शौचालयाचं सांडपाणी उघड्यावर सोडल्यानं नागरिकांनी शौचालय तोडलं। याबरोबर अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। आदित्य ठाकरे 25 आणि 26 ऑगस्टला 2 दिवस संभाजीनगर दौऱ्यावर जाणार आहेत। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दौऱ्याला महत्त्व असून ग्रामीण भागात दौरे करत बैठका देखील घेतल्या जातील। वरळीत अमोल मिटकरी यांना उमेदवारी देण्याचे बॅनर झळकले। वरळीत पुन्हा घड्याळ येणार अशा आशयाचे बॅनर लागले। या बॅनरमुळे आता राजकीय चर्चांना उधाण आलंय। घाटकोपर फलक दुर्घटना प्रकरणी संशयित अर्शद खान विरोधात स्थानिक न्यायालयानं अजामीन पात्र वॉरंट जारी केलाय। नुकताच अर्शद खानचा अटकपूर्व जामीन सत्र न्यायालयानं फेटाळला होता। महाविकास आघाडीनं 24 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली। उल्हासनगर महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली। यावेळी उल्हासनगर शहर देखील कडकडीत बंद ठेवणार असल्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आलाय। आमदार बबनदादा शिंदेंचे पुत्र रणजित शिंदेंनी जरांगेंची भेट घेतली। अंतरवालीत ही भेट घेतली असून रणजितजी शिंदे माढा मतदारसंघातून लढण्यास इच्छुक आहेत। अमरावतीत शिक्षकाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय, तर पालकांच्या तक्रारीनंतर शिक्षकाला अटक करण्यात आली आहे। हिंदुत्ववादी संघटनेकडून आज कोल्हापूर बंदची हाक देण्यात आली आहे। बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराच्या निषेधार्थ हा बंद पुकारण्यात आलाय। बंदच्या अनुषंगानं शहरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। सिंधुदुर्गमध्ये शिरोडा उपजिल्हा रुग्णालयात रुग्णाला मुदतबाह्य सलाईन लावल्याप्रकरणी संतप्त ग्रामस्थांनी कारवाई करण्याची मागणी केली। संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस देत त्यांची बदली करण्याचे आदेश देण्यात आले। बदलापुरातील पीडित मुलगी आणि आईबद्दल खोटे मेसेज पसरवले गेले होते। या प्रकरणी 21 वर्षीय तरुणीला अटक करण्यात आली। तसंच नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन पोलिसांनी दिलंय। मालेगावातील सटाणा येथील रस्त्याची दुरावस्था झाल्यानं रहदारीच्या रस्त्यावर पाणी साचले। रस्त्यावर खड्डे पडल्यानं वाहन चालकांना प्रवासावेळी नाहक त्रास सहन करावा लागतोय। अमरावतीत बदलत्या वातावरणामुळे 1.5 महिन्यात 37 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले। तसंच 14 दिवसात 88 डेंग्यूचे रुग्ण तर 58 चिकनगुनियाचे रुग्ण आढळल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।